वहिनी, मला मला त्याला अजून हर्ट करणं जमणारच नाही ग. तुला नाही माहीत, काल त्याच्या आणि श्रीजाच्या नात्याबद्दल बोलल्यावर तो किती तुटला होता ते. त्याला ते आवडलं नव्हतं ग. माझं कालचं रूढ वागणं त्याच्या मनाला कुठेतरी खोलवर टोचून गेलं वहिनी. त्याला दुखवून गेलं. सकाळ होताच नित्या न राहून सियाच्या रूममध्ये आलेली. तिच्या मिठीत स्वतःला मोकळं करत काल रात्री काय काय झालं ते तिने तिला सगळं सविस्तर सांगितलं. पण तरी त्याचा तो वेदनेने भरलेला चेहरा राहून राहून तिच्या नजरेसमोर येत असल्याने तिला तिचं रडू आवरताच येत नव्हतं. खूप प्रेम करत होती ती त्याच्यावर आणि म्हणूनच तिला त्याचं काल शांततेत निघून जाणं कुठेतरी टोचलं होतं. तरी बरं, आता आपलं मिनी मॉन्स्टर झोपलं होतं म्हणून नित्या सियाच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या कुशीत हमसून हमसून रडत होती. नाहीतर तिच्या बूला रडताना बघून बेबी बूने तर भोकाडच पसरलं असतं. जिथे आतापर्यंत तो कधीच आपल्याला स्वीकारणार नाही या भीतीत कुडणारं तिचं मन काल त्याच्या डोळ्यात तिच्यासाठीची तडप बघून किती ते कळवळलं होतं. पहिल्यांदा त्याच्या नजरेने त्याचं तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, पण त्या प्रेमातली ओढही इतकी तीव्र होती की कालची त्याची नजर आठवून आत्ताही तिच्या सर्वांगावर सरसरून काटा आला. त्यात त्याने काल इतकं हर्ट होऊनही तिला फिरून पुन्हा दुखावलं नाही बघून तिचं मन आत्ता त्याच्याकडे अजूनच ओढलं जात होतं. नित्या, राणी माझा ऐकणार नाही का? शांत होऊन आधी उठून बस बघू आणि थोडं पाणी पी बाळा. तुझा श्वास बघ किती भरून आलाय. सियाने प्रेमाने नित्याला उठवून काळजीने तिचे डोळे पुसत तिच्या समोर पाण्याचा ग्लास पकडला. नित्याची अवस्था बघून तिलाही गलबलून येत होतं. प्रेमातली ही तडप तिच्या वाट्याला कधी आली नव्हती आणि नाही तिला कधी ते जमलं असतं, कारण तिच्या आयुष्याची दोरच अग्नेयच्या श्वासांशी बांधली गेलेली. मग त्याच्याशिवाय एक क्षणही तिचे श्वास चालले असते का? परीक्षा तर त्यांनीही त्यांच्या प्रेमात खूप दिल्या होत्या, तरी नशिबाने त्यांच्यात दुरावा मात्र कधी आला नव्हता की तो अग्नेयने येऊ दिला नव्हता म्हणणं जास्त योग्य राहील. पण या विरहाच्या वेदना आरव आणि नित्याला मात्र भरभरून भेटल्या होत्या. पूर्ण 2 वर्ष एकमेकांपासून लांब राहिलेले ते. त्यात आताही नशीब त्याच्या प्रेमाची परीक्षा पाहतच होतं. वहिनी, नको मला पाणी. इथे आता माझा श्वास बंद पडायच्या मार्गावर आलाय. त्याचं काय करू मी ते सांग मला. त्याची अवस्था मला बघवत नाही ग. तुझा आरू तर असा कधीच नव्हता ना वहिनी. नेहमीच्या चेहऱ्यावर उकडलेले किंवा हसमुख भाव असायचे. तो तर आता हसणंच विसरून गेलाय. एका जिवंत पुतळ्यासारखा तो फक्त जगायला जगतोय. वहिनी, त्याला परत आण ना ग. प्लीज वहिनी, माझ्यासाठी तरी त्याला परत आण ना. नित्या सियाच्या हातातला ग्लास बाजूला करत परत तिच्या मिठीत शिरली. आज तिच्या अश्रूंना आवरणं इतकं सोपं नव्हतंच मुळी. ज्या त्रासात तिने 2 वर्ष कुढत काढलेली, तो त्रास आज आरवच्या त्रासासमोर अगदीच नगण्य वाटला तिला. पण तिचं ऐकून सियाचेही डोळे भरून आले. रात्रभर रडून रडून स्वतःची तिने काय हालत करून घेतलेली. डोळ्यांच्या वरची पापुद्र तर चांगलीच सुजली होती. चेहराही रडून पुरता लाल झालेला. पण तिला तरीही स्वतःला सावरता येत नव्हतं. सियाला तिला नेमकं कसं आणि काय सांगून समजवायचं तेच कळत नसल्याने सिया तिला मिठीत घेऊन
फक्त शांत करत होती. तिच्या मनातल्या भावनांचा निचरा होणंही गरजेचं होतं. नित्या, पण जसा त्या दोघींच्या कानावर अग्नेयचा आवाज पडला तशी नित्या तर घाबरून गडबडून डोळे पुसत उभीच राहिली. जणू तिला त्याने सावधानची कमांड दिलेली. ते बघून सियाने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. अजूनही अग्नेयच्या अचानक आलेल्या हाकेवर ती नेहमी आधीसारखीच दचकून उडायची. आताही तिची तीच इन्स्टंट रिॲक्शन बाहेर आलेली. अहो, प्रत्येक टाइमला मागून येऊन भाऊ करणं गरजेचं असतं का? बघा किती दचकली ती. सियाने काहीस वैतागतच तिच्या नुकत्या जिम मधून आलेल्या नवऱ्याकडे पाहिलं. तशी त्याचीही नित्यावरची काळजीने भरलेली नजर सियावर आली. जाणा, मी तिला खूप नॉर्मली हाक मारलेली. माहितीये बायको काय समजून घेण्यापासून राहिली, तरी ह्या माणसाला तिला एक्सप्लेन करायचंच आहे बघा. अहो, म्हणजे बघा, तुमच्या नॉर्मल आवाजावरच ती पोर इतकी दचकतीये, तर ओरडण्यावर तर ती जीवच सोडायची. सियाने ही तोंड आकसत काहीस ठेक्यातच उत्तर दिलं. ही एक बाई भांडणात मागे कशी हटेल ना? त्यात अग्नीशी भांडताना तर तिला चांगला जोर यायचा. जाणा, माझा आवाज इतकाच भयानक असता तर माझी प्रिन्सीही उठली असती ना. अग्नेयही आज मागे हटायला तयार नव्हता वाटतं. तुमच्या प्रिन्सीचं कौतुक नका सांगू. तिचा आवाज तर तुमच्यापेक्षाही भयानक आहे. मग ती काय तुमच्या आवाजाला घाबरणार आहे? पक्की बदमाश झालीये ती. सियाने विषय भलतीकडे चाललेला बघून स्वतःच मागे होत नजरेनेच अग्नेयाला नित्याशी बोलायला खुणवलं. पण मागे व्हायच्या आधी त्यातही त्याला आणि त्याच्या लेकीला बडबडून घ्यायला मॅडम विसरल्या नाहीत. म्हणजे काहीही झालं तरी नवऱ्याला सुनवायचा बायकोचा जन्मसिद्ध अधिकार ती काही सोडायची नाही. नित्या बाळा, तुला सर्व सिच्युएशन माहीत असूनही तू अशी कमजोर पडतीये. अग्नेयने नित्याजवळ येत तिचा अलगद हात पकडून तिला परत बेडवर बसवलं. भाई, मला सिच्युएशन समजत असली तरी तरी तो खूप हर्ट झाला रे. कदाचित त्याला माझ्याकडून काही वेगळ्या अपेक्षा असतील. मी तरी त्याला समजून घ्यावं असं वाटलं असेल त्याला. नित्याचे डोळे पुन्हा भरून आले. नित्या राणी, आय नो तुला आरवला असं बघून खूप त्रास होतोय. तो तर आम्हा सर्वांनाच होतोय बेटा. पण जर त्याला बोलतं करायचं असेल तर त्याच्या वर्मावरच घाव घालावा लागेल. त्याच्या त्याच जखमेवर परत जखम करावी लागेल, जेणेकरून तो रागात अथवा वेदनेने तरी रिॲक्ट होईल. अग्नेयच्या समजवण्यावर नित्या काहीशी शांत झाली असली तरी तिच्या मनाची पीडा इतक्यात काही शमणार नव्हती. सिया तर नित्याच्या प्रेमाला बघून अवाकच झालेली. शब्दच उरले नव्हते तिच्याकडे. ज्या प्रेमाने तिला पूर्त उद्ध्वस्त केलेलं, त्या प्रेमाला जोडण्याचा किती तो आटापिटा चाललेला तिचा. त्याच्या ओठांवरचं हसू परत आणण्यासाठी ती वेडी तर मागच्या 2 वर्षात आल्या प्रत्येक रात्रीचे तिचे अश्रू विसरून गेलेली. खरंच खरंच असं वेडं प्रेम करत होती नित्या त्याच्यावर. भाई, आज ते सगळं करणं गरजेचं आहे का? आजचा प्लॅन आठवताच नित्याचा चेहरा अगदीच केविलवाणा झाला. तसं सियासोबत अग्नेयचेही ओठ रुंदावले. तुला जाणून नाही घ्यायचं का तो तुझ्यावर प्रेम करतो की नाही ते? अग्नेयने काहीस गालात हसतच तिच्या डोळ्यात खोलवर बघितलं. खूपच बोलके डोळे होते तिचेही, अगदी त्याच्या जाणा आणि प्रिन्सी सारखे. आरवला अजून दुखवायला
तिचं मन खूपच घाबरत होतं. भाई, स्वतःच्या प्रेमाची परीक्षा घ्यावी इतक्या खालच्या पातळीचं प्रेम तर नक्कीच नाही माझं. आणि राहिला त्याचं प्रेम जाणण्याचा प्रश्न, तर ते मला त्या इडियटच्या डोळ्यात भरभरून दिसतं. फक्त ते प्रेम कधी त्याच्या तोंडून शब्दात ऐकायला भेटेल की नाही ते माहीत नाही. नित्याने शेवटचं वाक्य बोलत हातात सुस्कारा सोडला. पण तिच्या पहिल्या वाक्यावर मात्र अग्नेय आणि सिया दोघंही अगदी सुन्न झालेले. नित्याचं त्यांच्या वेड्या आरववरचं निस्वार्थ प्रेम बघून सियासोबत अग्नेयही मनोमन भरून पावला. खरंच प्रेमाच्या बाबतीत सियाचं मिनी वर्चन होती ती, तितकीच निस्वार्थ आणि निरागस. तुझं दुःख मी समजू शकते नित्या. या भावांचा ना तो प्रॉब्लेमच आहे. यांना बिझनेसच्या चर्चा करायला सांगा. 15 दिवस न थांबता बोलू शकतात हे. पण प्रेमाचे 2 शब्द बोलायला जीवावर येतं ह्यांच्या. सियाने अग्नेयचाही सुरुवातीचा स्वभाव आठवत त्याच्याकडे बघून नाक मुरडलं. तशी त्याची नजर अगदीच बारीक झाली. प्रेम न एक्सप्रेस करताच त्याची प्रिन्सी झाली होती का, हाच प्रश्न पडला त्याला. पण आता सकाळी सकाळी कोण या बाईच्या नादी लागणार. या आविर्भावात तो फ्रेश व्हायला निघून गेला. सुवर्णा, बाई झाली का सगळी तयारी? मला आजच्या कार्यक्रमात कोणतीच हाय चालणार नाही बघ. आजी हॉलमध्ये बसून सगळ्यांवर रोम झाडत होती. ते बघून विष्णूने डोळे फिरवले. म्हणजे ही बाई कॅरेक्टरमध्ये जरा जास्तच घुसल्यासारखी वाटली त्याला. आजी, तुम्हाला नाही वाटत का तुमची ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंगची ही बाउंड्री क्रॉस करून चाललीये? आजीच्या चेहऱ्यावरचे ते अतीचे एक्सप्रेशन बघून विष्णूला तर टेन्शनच आलं. म्हातारीच्या अतीच्या नाटकाने त्यांचा रंगमंच उडू नये म्हणजे झालं. विष्णू, तू उगाच माझ्या ऍक्टिंगवर जळू नको काय? विष्णूचं ऐकून आजीचं नाव फुगलं ना. काय? मी तुमच्या ऍक्टिंगवर का जळेन आजी? ते तर तुमच्याकडे बघून कोणीही सांगेल की तुम्ही ऍक्टिंग करताय म्हणून. आणि बाकी कोणाला नाही कळालं तरी आपले छोटे नवाब खूप हुशार आहे. तो तर तुमच्या नसानसाला ओळखून आहे. तो तुमची ऍक्टिंग लगेच ओळखेल बरं. विष्णूच्या बोलण्यावर आजी काहीशी विचारात पडली. कदाचित त्याचं बोलणं त्यांनाही पटलं होतं. बाकी कोणाला नाही समजलं तरी हा भुरट्या माझ्या ऍक्टिंगवर नक्कीच पाणी फेरू शकतो. काय करणार, त्याच्या बरोबर मिळून मी इतके कांड केलेत ना की माझे सगळे डावपेच ओळखतो तो. तरी आज अशी ऍक्टिंग करेन ना की सगळे खुळखुळेत झाले पाहिजेत. आजीने मनोमनच स्वतःला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. अय कारट्या, तू टेन्शन नको घेऊ रे, मी सगळं बरोबर करते. पण तुम्हीच कोणी माती खाऊ नका म्हणजे झालं. आजीने विष्णूला दटावत तिरक्या नजरेने तिच्या सुनेला टोमणा मारून घेतला. त्याशिवाय तिचा डायलॉग पूर्ण कसा होणार ना. पण सासूचा टोमणा सुवर्णाला समजणार नाही का? आई, अहो हे असला ऍक्टिंग वगैरे मला काही जमत नाही ओ. सुवर्णाला तर ऍक्टिंग करायची ह्या विचारानेच धडकी भरलेली. बिचारी ती तर अगदी गरीब गाय होती. तिला कोणाशी खोटं वागणं जमायचंच नाही. इतकंच काय, श्रीजाही तिला आवडत नसली तरी ती तिला उगाच घालून पाडून काहीच बोलत नव्हती. तिचा स्वभावच तसा नव्हता की ती कोणाला दुखवेल. हो का? नाही म्हणजे तू तर अशी काय बोलतीये जणू माझ्या काळात मी तर लावणीचा फाडच गाजवून बसलीये. आजीला तर तिच्या सुनेच्या या भाबड्या स्वभावाचा नेहमीच राग यायचा.
कोणीही येऊन तिला गंडवून जाऊ शकत होतं. विष्णूला तर आजीचं उदाहरण ऐकून भस्कन हसू बाहेर यायच्या आधीच त्याने चेहरा फिरवला. या नाजूक ललनाला लावणी करताना तो इमॅजिनही करू शकत नव्हता. तिच्या शरीराचा भार बघून नक्की ती हात हलवतीये की पाय तेही कोणाला कळणार नाही. आई, अहो मला असं नव्हतं बोलायचं. आपल्या सासूला उकडलेलं बघून सुवर्णा काहीशी शांत झाली. सुवर्णा, आपल्या मुलासाठी एक आई तलवारही उचलू शकते. तिथे ऍक्टिंग काय चीज आहे. आजीच्या या मोठ्या डायलॉगवर सुवर्णा तर गप्पच बसली. आता कायच बोलणार होती ना ती. इट्स ओके मॉम, तुला जमतं तितकंच कर. अग्नियाला भूतासारखं तिथे प्रकट झालेलं बघून विष्णू आणि आजी तर दचकलेच, कारण हा माणूस त्यांच्याच मागे येऊन उभा राहिलेला. अय्या आजी, घरात कसली इतकी तयारी चाललीये? तुम्ही सर्वांनीही चांगले कपडे घातलेत. तुम्ही कुठे चाललाय का? पण पुढच्या क्षणी आलेल्या श्रीजाच्या आवाजाने प्रत्येक जण अलर्ट होऊन त्यांच्या मानात तिकडे वळल्या. या लोकांना समोरासमोर येऊन बोलायला काय धाड भरते तेच समजत नाही. इथून तिथून कुठून नुसते प्रकट होत आहेत. आणि आज चांगले कपडे घालायला नेहमी काय आम्ही उघड्यावर पडलेलो असतो का? आजीने तर मनातच धुसमुसत चेहऱ्यावर अगदी गोडवाली स्माईल आणली. अगं श्रीजा, आलीस बाळा? ये ना, बस. अगं आज घरात गेस्ट येणार आहेत ना, त्याचीच तयारी चाललीये ही. आजीने श्रीजाकडे बघून अशी काय बत्तीशी दाखवली की विष्णू सोबत अग्नीचंही तोंड बघण्यासारखं झालं. म्हणजे दाताची कवळी बाहेर येईपर्यंत जबडा फाकवलेला तिने. गेस्ट? कोणते गेस्ट? या कार्टीला एक पंचायती बघा. अगं आमच्या नित्याला बघायला मुलाकडचे येत आहेत ना, त्याचाच घाट घातलाय आज. आजी आरवला स्टेअर्सवरून येताना बघून जरा घसात आणतच आनंदात बोलताच आरवचे पाय जागीच धिजले आणि त्याची मोबाईल मधली नजर झटक्यात वर झाली. आपण ऐकलं ते खरं की भास? इथेच त्याचं मन काही क्षण तिथेच अडखळलं. मग काय वाटतं तुम्हाला? अग्निया हा जो काही चक्रव्यूह रचतोय त्याच्यामध्ये श्रीजा आणि आरव अडकतील का? आणि तो जो कोणी आहे जो या चक्रव्यूहच्या भलेही बाहेर असला तरी तो अग्नियाच्या नजरेपासून वाचेल का? हे तर तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच. पण आता नित्याचं लग्न होतंय म्हटल्यावर आरव कसा रिॲक्ट करतो हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.